दर्शक हो नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी एक कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे. कदाचित याचं मोठं व्हिडिओ व्हर्जन पण मी बनवेन, पण सध्या आपण एक वाक्य बघूया आणि मग पुढे डिस्कस करू. ना नडती काटवेन. आता याचा अर्थ काय की मी करून दाखवेन किंवा मी घडवून आणेन. आता जी एखादी गोष्ट असेल ती, इन शॉर्ट आपण एखाद्याला चॅलेंज करतो की मी ती गोष्ट करून दाखवेन तुला मी. कदाचित तुम्हाला ती कठीण वाटत असेल, इम्पॉसिबल वाटत असेल, पण मी ते करेनच किंवा करून दाखवेन. आता ना म्हणजे मी, नडत्ती म्हणजे करून, काटुवेन म्हणजे दाखवेन. हे भविष्यामध्ये आहे बघा. शेवटून दुसरं जे आहे काटुवेनमध्ये शेवटून दुसरं ते व आहे, म्हणजे नियमाप्रमाणे हे भविष्यामधलं आहे. आता यामध्ये जे मूळ क्रियापद आहे ते म्हणजे नड. नड म्हणजे चालणे किंवा घडणे. एखादी गोष्ट हॅपन म्हणतो ना आपण, तर त्या अर्थाने. आता आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की त्याचं वर्तणूक ठीक नाही, तर तिथे पण हे येतं आणि त्यावेळेला नडतई म्हणजे चाल, वागणूक असं येतं. हिंदीमध्ये बघा आपण बऱ्याचदा हा डायलॉग ऐकतो की उसका चाल चलन ठीक नहीं है. एक्झॅक्टली ते जे मिनिंग आहे, तो जो अर्थ आहे, तोच इथे पण येतो नडतईला. आता मला काय डिस्कस करायचं आहे, नडत्ती म्हणजे ना नडत्ती काटुवेन. आता याचं मूळ क्रियापद आपण बघितलं, नडत्तू म्हणजे करवणे किंवा घडवणे अशा अर्थाने. हे म्हणजे कसं एक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो ना आपण, की कुणाच्या तरी करवी आपण एखादी क्रिया घडवतो, तर त्या प्रकारचं आहे करवणे, घडवणे या अर्थाने. आणि नडत्ती आधी काय होतं, नडत्तू म्हणजे करवणे, घडवणे अशा अर्थाने. आणि नडत्ती म्हणजे करूनच दाखवेन, काटुवेन.